नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. निर्लज्जपणा काय असतो याचं उत्तम उदाहरण मी तुमच्या समोर ठेवणार आहे. आता निर्लज्जपणा हा शब्द मी का वापरतोय, तर जयंत पाटलांनी विधानसभेमध्ये असा निर्लज्जपणा करू नका असं विधानसभेच्या सभापतींना उद्देशून म्हटलं आणि त्यावरून जयंत पाटलांचं निलंबन झालं. आता हा शब्द वापरावा की न वापरावा असा अनेकांना प्रश्न पडतो. जयंत पाटीलच म्हणतायत की या शब्दात काहीही गैर नाही आहे. म्हणजे बोर्ड लावून बसलेत की निर्लज्ज सरकारचा निर्लज्जपणा वगैरे असे बोर्ड लावून बसलेले आहेत. त्यामुळे निर्लज्जपणा हा शब्द जयंत पाटलांच्यासाठी वापरताना मला काही एक वाईट वाटण्याची गरज नाही आहे. विधानसभेच्या सभापतीला काय किंवा भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना काय किंवा शिंदे गटाच्या सदस्यांना काय, निर्लज्जपणा करू नका असा शब्द जर जयंत पाटील वापरणार असतील आणि त्यांचं वागणं त्यांना निर्लज्जपणा वाटणार असेल तर निर्लज्जपणा नेमका काय असतो याचं जरासं स्पष्टीकरण करण्याची जबाबदारी माझ्यावरती येऊन पडते. सहकारी साखर कारखाना आणि शिखर बँक यांच्या सगळ्याच प्रकरणाचा अभ्यास करत असताना काही निर्लज्जपणा, निर्ढावलेपणा माझ्या डोळ्यासमोर येऊन जातो आणि तो आपल्याला सांगितल्याशिवाय राहवत नाही. म्हणून मी हा विषय आपल्यासमोर घेऊन आलो आहे. जयंत पाटलांच्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना याचा एक समूह आहे. जसा लातूरमध्ये मांजरा कारखान्याचा समूह आहे, त्याला मांजरा परिवार म्हटलं जातं. म्हणजे मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, ज्याचा आता विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना असं नाव झालंय. विकास कारखाना, विकास 1, विकास 2, रेणा सहकारी साखर कारखाना, जागृती खाजगी कारखाना, 21 शुगर्स प्रायव्हेट फॅक्टरी असा एक समूह आहे. तसा राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यांचा एक समूह आहे. तिथे 4 युनिट राजाराम बापू पाटील साखर कारखाना चालवतो. त्याच्यामध्ये सर्वोदय नावाचा एक कारखाना आहे, राजाराम बापू पाटील अजून एक कारखाना आहे आणि राजे विजयसिंह डेकळे नावाचा एक सहकारी साखर कारखाना जयंत पाटलांनी विकत घेतलेला आहे. आता मला याच कारखान्यावर बोलायचंय. 13 फेब्रुवारी 2012ला जयंत पाटलांनी लिलावातून बोली लावून अधिकृतरित्या हा कारखाना विकत घेतलेला आहे. आता या कारखान्याची बोली कशी लागली आहे ते जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. मग इथं तुम्हाला कळतं. म्हणजे सांगली जिल्ह्यातली सगळीच कारखानी आपली असावीत यासाठी जयंत पाटील धडपडत असतात. जसे लातूरमध्ये विलासराव धडपडतात, नांदेडमध्ये अशोक चव्हाण धडपडतात, तसं शरद पवार महाराष्ट्रात धडपडतात. अजित पवारांची कशी अनेक कारखाने आहेत, 5 कारखाने अजित पवारांच्या वेगवेगळ्या संबंधातल्या लोकांनी विकत घेतलेले आहेत. जरांडेश्वर, कन्नड, या अंबालिका, नंदुरबारचा तो कारखाना, अशी बरी मोठी लिस्ट आहे. जयंत पाटलांनी हा राजे विजयसिंह डेकळे सहकारी साखर कारखाना विकत घेतलाय आणि त्याच्या किस्सा खूप रंजक आहे. मग निर्लज्जपणा काय असतो हे आपल्या लक्षात येईल. 47.47 कोटी 80 लाख रुपये या कारखान्याचं बाजार मूल्य ठरवण्यात आलं. किती? 47 कोटी 80 लाख रुपये याचं बाजार मूल्य ठरवण्यात आलं. बरं, या कारखान्याचं बाजार मूल्य ठरवताना म्हणजे अगदी हे ठरवत असताना त्यांनी एकाच कंपनीकडून हे बाजार मूल्य ठरवलं गेलं. नियम असा आहे की जेव्हा 10 कोटीच्या वरच्या प्रॉपर्टीचं बाजार मूल्य ठरवलं जातं तेव्हा एकपेक्षा अधिक कंपन्यांच्याकडून हे बाजार मूल्य ठरवलं जावं. पण मूल्यांकन करणाऱ्या एकाच कंपनीकडून या कारखान्याचं बाजार मूल्य 47 कोटी 80 लाख एवढं ठरवण्यात आलं. बरं, ते ठीक आहे. मग याची निविदा प्रक्रिया पार पडते, बोली लावली जाते. मग हा येतो, तो येतो. मग कोणी 47.80 म्हणतं, कोणी 48 म्हणतं, कोणी 50 म्हणतं, कोणी 45च म्हणतं. आणि मग यातल्या हायएस्ट निविदेला, लिलाव असतो ना तो, हायएस्ट निविदेला मान्य करून त्यांना कारखाना देण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. मग साहजिकच आहे, जर राजे विजयसिंह डेकळे सहकारी साखर कारखाना विक्रीला निघाला असेल तर यात अनेक निविदा यायला पाहिजेत. आता खरी गंमत इथे आहे. निर्लज्जपणा कशाला म्हणतात ते तुम्हाला मी दाखवतोय. खरी गंमत इथे अशी आहे की राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना या कारखान्याची एकच निविदा राजे विजयसिंह सहकारी साखर कारखाना विकत घेण्यासाठी आली. एकच. आणि बाजार मूल्याच्या पेक्षा अधिकची निविदा होती. मग काय हरकत आहे? प्रॉब्लेम काय?
एक निविदा आली आहे, एकाचाच इंटरेस्ट होता, बाकीच्या कुणाचा जत तालुक्यातला, सांगली जिल्ह्यातल्या, कर्नाटकच्या बॉर्डरवरचा, ज्याला कर्नाटक म्हणतंय की जत तालुका आम्हाला द्या, त्या जत तालुक्यामधला एक कारखाना विकत घेण्यासाठी एकच आलं, त्यात काय वेगळं विशेष आहे असं. पण बाजार मूल्यापेक्षा अधिकची निविदा होती हे अजून विशेष आहे. म्हणजे इथे निर्लज्जपणा नाही हा, बाजार मूल्यापेक्षा अधिकची निविदा असण्यात. खरा कुठे माहिती आहे तुम्हाला, याचं बाजार मूल्य होतं 47 कोटी 80 लाख रुपये. किती? 47 कोटी 80 लाख रुपये. आणि एकमेव निविदा भरल्या गेली ती 47 कोटी 81 लाख रुपयांची. 1 लाख रुपये बाजार मूल्यापेक्षा अधिक आहे की नाही? निर्लज्जपणा वाटतो की नाही तुम्हाला वाटतो की नाही सांगा. बाकी जग गेलं खड्ड्यात, तुम्हाला निर्लज्जपणा वाटतो की नाही? मग 1 लाख रुपये बाजार मूल्यापेक्षा अधिकची एकुलती एक निविदा भरून जयंत पाटलांना सांगितलं गेलं की हा कारखाना तुमचा. तो कुठला हो पिक्चर? अजय देवगणचा आहे बघा, तो रिमेक केला होता जितेंद्रच्या पिक्चरचा. तुम्हाला नाव आठवतंय? मला असं थोडंसं आठवत नाही. आणि त्या चित्रपटातला तो वाघ बी घेतो बघा, त्याशी अजय देवगण लढतो, मारतो वगैरे, असा तो पिक्चर आहे. ते रिमेक केलेला आहे जितेंद्रच्या पिक्चरचा. तर त्याच्यामध्ये सरपंच दाखवलाय, त्या हिरोईनचा बाप सरपंच दाखवलाय. आणि तो सरपंच गावच्या वट्यावर सरपंचकीची निवडणूक लढत असतो आणि उमेदवार एकटा उभा असतो. तो म्हणतो की गांव वालों, मैं चुनाव के लिए खड़ा हूं और मैं अपना कीमती वोट मुझे ही दे रहा हूं. आणि तो आपलंच मत आपल्याच नावावर टाकून बॅलेट बॉक्समध्ये टाकतो. आणि मग थोड्या वेळाने म्हणतो कि अब चुनाव की मतदान की गिनती होगी. तो उघडतो, एकच बॅलेट पेपर निघतं, त्याच्याच नावचं असतं, त्यानंच वोट केलेलं असतं. आणि म्हणतो गांव वालों ने अब मुझे एक मत से सरपंच के रूप में नियुक्त कर दिया है, चुन लिया है. आणि तो होऊन जातो. असा तो सगळा खेळ. तसं त्याच्यातून निर्लज्जपणा असतो चित्रपटातला. तो महेश मांजरेकर आहे आय थिंक त्याच्यामध्ये, त्या चित्रपटामध्ये. आणि तो स्वतः सरपंच होऊन जातो. तसं जयंत पाटलांनी हा कारखाना घ्यायचं ठरवलं आणि एकट्यानंच निविदा भरली. 1 लाख रुपये म्हणजे वाढवून दिले, 1 लाख रुपये वाढवून दिले. आणि एकमतानं एका निविदेनं हा कारखाना आपल्या पदरात पाडून घेतला. याला काय म्हणायचं? निर्लज्जपणा. बरं, त्या पुढचं अजून सांगतो. एवढ्यावर थांबत नाही कहाणी, थांबा हो. कसं या कहाण्यात इतकी रंजकता आहे ना की ते ऐकताना आपल्याला मजा वाटते. जयंत पाटलांच्या या साखर कारखान्याचा घोळ पुढे खरेदीतला असा आहे की बँक म्हणाली, पाटील साहेब तुम्ही मोठे माणसं आहात, तुम्ही मंत्री वगैरे आहात, तुमची एकट्याचीच निविदा आली आहे, बाजार मूल्य इतकी आली आहे, पण आम्हाला काय वाटतं, एकट्याची निविदा आहे, कारखाना तुम्हालाच मिळणार आहे, थोडेफार वाढवून द्या ना. बाजारात चालतं बघा, साहेब घ्यायचं तर आहेच आहे, काहीतरी थोडे वाढवून द्या ना. मग बँकेनं पाटलांच्याकडे थोडे वाढवून द्या ना म्हणून सांगितलं. आणि मग उदार अंतःकरणाने जयंत पाटलांनी 47 कोटी 81 लाख रुपये रकमेच्या ऐवजी रक्कम वाढवली आणि 47 कोटी 86 लाख रुपये एवढी रक्कम करून टाकली. 5 लाख रुपये कोट्यावधीचा कारखाना घेण्यासाठी वाढवून दिले गेले. 5 लाख रुपये. आणि मग 47 कोटी 86 लाखाला या कारखान्याची विक्री झाली. 5 लाख रुपये वाढवताना 47 कोटी रुपये देताना 2500 मेट्रिक टन क्षमतेचा हा साखर कारखाना, ज्याची जमीन 200 एकर आहे, 200 एकर, तेवढ्या जमिनीचा कारखाना यांनी 47 कोटी 86 लाखामध्ये पदरात पाडून घेतला. बाजार मूल्यापेक्षा 1 लाख वाढवले, मिळालाच आहे म्हणल्यावर हे केल्यावर 6 लाख वाढवले, 5 लाख वाढवले आणि 47 कोटी 86 लाख रुपये करून हा कारखाना आपल्या पदरात पाडून घेतला. याला म्हणायचा निर्लज्जपणा. जयंत पाटील तुम्ही सांगितलं निर्लज्जपणा या शब्दात काही विचित्र नाहीये म्हणून, उगा आमच्या मागं लागायचं नाही आम्हाला निर्लज्ज काय म्हणले म्हणून. आपणच म्हणलात बाबा की निर्लज्जपणा या शब्दामध्ये माझा काहीच हेतू नव्हता म्हणून, ठीक आहे म्हणलात म्हणून मी तुम्हाला तुमचा निर्लज्जपणा दाखवून देतो आहे. या सगळ्या प्रकारामध्ये जयंत पाटलांनी ज्या स्वरूपात आपल्या पदरात कारखाना काढून घेतलाय ना, ती गोष्ट फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणून जयंत पाटलांना मला सांगायचं आहे,
पाटील साहेब, निर्लज्जपणा जो तुम्ही त्यांना सांगितलाय ना, तशा स्वरूपाची कृती तुम्ही वारंवार करत आलेले आहात आणि त्या अजून काही कृती मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, पण पुढच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. नमस्कार.